नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह या चॅनलवर स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत संजीव उन्हाळे, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक. आता विधानसभेमध्ये जे विकास युद्धापेक्षा जे धर्मयुद्ध रंगलेलं आहे, त्या रंगलेल्या युद्धाबद्दल आपण उन्हाळे यांच्याकडून ऐकणार आहोत. तर संजीव सर, माझा तुम्हाला प्रश्न आहे की आता हे भारतीय जनता पार्टीने विशेष करून बटेंगे तो कटेंगे, एक है तो सिर्फ है, असं सुरू केलेलं आहे. दुसरीकडे आज महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांची एक जाहिरात आहे मोठी, आणि त्याच्यामध्ये हे मनुवाद जे पाळतात आजही, ते लोक कशा प्रकारे धर्मांध राजकारण करत आहेत त्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे, अशा प्रकारे त्यांची जाहिरात आलेली आहे. आणि तसं वक्तव्य तर वारंवार होतच आहे. तर एकूण काय सांगाल आपण या धर्मयुद्धाबद्दल? असं म्हणजे हा तर खरं म्हणावा. आतापर्यंत मी अनेक विधानसभेच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत, पण ही विधानसभेची जी निवडणूक आहे ही अतिशय मल्टी कॉर्नर, मल्टी पार्टीची, बहुरंगी बहुढंगी अशी आहे. तशा बऱ्याच गमतीशीरही घटना त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे अगदी रावसाहेबांनी एका माणसाला गप्प बसवण्यासाठी ज्या पद्धतीने आर्टिस्टिक लाथ मारली, ते पासून ते अनेक घटना अशा मजेशीर घडतायत म्हणजे निवडणुकामध्ये. पण एका बाजूला असं आहे की लोकांच्या मनामध्ये टू बी ऑर नॉट टू बी याचं शीतयुद्ध चालू असताना, म्हणजे या माणसाला मतदान द्यावं का त्या माणसाला मतदान द्यावं, या लोकांची मनस्थिती द्विधा असताना, लोक काहीच बोलत नाही अशी परिस्थिती असताना, फक्त बहिणी बोलतात. बहिणी काही बोलायला मागे पुढे पाहत नाही. बहिणी नाही बोललं तरी जाहिराती बोलतात, आणि जाहिराती एवढ्या झालेल्या आहेत की त्याचा आता काही म्हणजे पुढे पुढे आपण एकनाथ एकनाथ म्हणू लागतो काय, असं परिस्थिती होती. तर हे आहे एका बाजूला. पण लोकांचे असं एका मनामध्ये शुद्ध हे असताना असं आपण समजत होतो की ज्या वेळेस लोक शांत असतात त्यावेळेस परिवर्तन घडतं. घडलेलं आहे बऱ्याच. म्हणजे मी आणीबाणीचा काळ पाहिलेला आहे, त्याच्यानंतरचा देखील काळ पाहिला. ज्यावेळेस लोक शांत असतात, काहीच बोलत नाही, त्यावेळेस समजायचं की आता यावेळेस काहीतरी गोंधळ होणार. त्या प्रकारची परिस्थिती सध्या यावेळी तुम्हाला दिसते. त्याच्यामुळं ही निवडणूक ही फार टोकाची अशा पद्धतीची होणार. किती टोकाची होणार आहे? लोकांच्या मनात एका बाजूने एक शीतयुद्ध चालू असताना काल अचानकपणे रात्री रात्री फडणवीसांनी धर्मयुद्धाची घोषणा करून टाकली. आता हे मतांचं धर्मयुद्ध आहे. आता हे मतांचं धर्मयुद्ध आहे, हे अशा प्रकारची घोषणा करण्याची निवडणुकीची पहिलीच वेळ आहे. म्हणजे आतापर्यंत मौलानांनी यांनी नेहमी फतवे काढलेले आहेत, काँग्रेसला मतदान द्या असं सांगितलेलं आहे. लोकांनी देखील त्यांचं मतदान काही जणांनी ऐकलं, काही जणांनी ऐकलं नाही, असं दर निवडणुकीला घडलेलं आहे. याच निवडणुकीला घडले म्हणजे काही अपवाद नाही. म्हणजे या निवडणुकीला त्यांनी पत्र काढलं, बाकी निवडणुकात काढलं. एवढंच की यावेळेस काय इलेक्ट्रॉनिक मीडिया असल्यामुळं ते सगळीकडे प्रसरून झालं. पण मी पाहिजे जेव्हापासून निवडणुका पाहतो तेव्हापासून तो फतवा येतो, मुस्लिम मतदान करतात, काही करत नाहीत, आता ऐकतात न ऐकतात, असा सगळा गोंधळ येतो. पण आता यावेळेस एकदम धर्मयुद्धाची घोषणा करायला पर्यंत एक विकास पुरुष पोहोचतो. म्हणजे तुम्ही केलेला विकास कुठे गेला? धर्मयुद्धाची भाषा तुम्ही बोलायला लागले. तुम्ही एवढा मोठा रस्ता बांधला, काय काय केलं तुम्ही विकासासाठी? म्हणजे 1000च्या वर जी आर काढले यांनी. इतक्या मोठ्या प्रमाणावर जी आर काढणार हे पहिलं शासन आहे, आणि कोट्यावधी रुपये त्यांनी खर्च केलेले आहेत. आणि या निवडणुकामध्ये ज्या पद्धतीने जाहिरातबाजी चाललेली ती बघताना आपल्या आघाडीची परिस्थिती खूपच केविलवाणी हो. म्हणजे काँग्रेसची कुठे जाहिरात नाही, उद्धव सेनेची जाहिरात तर फार नाही. आता आता मला वाटतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे शरद पवारांची कुठेतरी जाहिरात चमकल्यासारखी वाटते. म्हणजे एवढं जे या इलेक्ट्रॉनिक मीडियाला जाहिराती देण्यासाठी पैसा येतो, याचा अर्थ या निवडणुकाला किती महत्व आहे हे आपण पाहतो. ही निवडणूक एका बाजूला लोकांच्या मनामध्ये असलेलं महागाई, त्याच्याप्रमाणे पिकांना मिळणारा भाव, प्रचंड वाढत चाललेली बेरोजगारी,
ही एका बाजूला दिसत असताना दुसऱ्या बाजूला धर्मयुद्धाची घोषणा करायची ऐन वेळेस आणि ही निवडणूक मारून न्यायची, अशा पद्धतीचं मला असं वाटतं की हे राजकारण चाललेलं आहे. आणि हे राजकारण हे भारतीय जनता पक्षाचं नेहमीच राजकारण आहे, म्हणजे काही याच्यात नवीन नाही, पण यावेळेस जरा प्रखर केलं जाईल. म्हणजे खरं म्हणजे फडणवीसांनी एवढं अगदी तिरीमिरीला येऊन बोलावं, एवढं काही धर्मयुद्धासारखी परिस्थिती घडली नाही. मला विचार लागली, मग शिवसेना देखील म्हणू लागली की आम्ही महाराष्ट्र धर्म पाळू. आता धर्म पाळायचे म्हणल्यानंतर बुद्ध म्हणतील की आम्ही आमचा धर्म पाळू, ख्रिश्चन म्हणतील ख्रिश्चनाचा धर्म पाळू. कसलं धर्मयुद्ध या महाराष्ट्रामध्ये? अहो, काडी सुद्धा पेटत नाही. दंगली पेटवण्याचे किती प्रयत्न तुम्ही केले, पण एक दंगल पेटली नाही. त्याचं कारण असं की या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर शहाणपण आहे. हे लोकशहाणपण हे इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हा महाराष्ट्र आहे. हे काही बटेंगे तो कटेंगे हे करणारा काही उत्तर प्रदेश वाटला का तुम्हाला? आणि त्याच पक्षाचे लोक, म्हणजे असं नाही की पंकजा मुंडे असतील, अशोक चव्हाण असतील, विखे पाटील असतील, ते सांगतात की आम्ही या घोषणाशी म्हणजे आमची असहमती आहे. आता हे सगळ्या बाजूला घडतं ना घडतं, तर त्याप्रमाणे एक है तो सेफ है. आता मला सांगा, ही घोषणा उलट्या पद्धतीने मुस्लिमांनी घेतली, एक है तो सेफ है, तर काय होईल? ते म्हणजे ह्या अजित पवारांनी ज्या वेळेला आक्षेप घेतला या सगळ्या गोष्टीवर, बटेंगे तो कटेंगे अशी जहाल भाषा वापरू नका, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ते अजित पवारांना नीट समजलेलंच नाही अजून काही. हो हो हो, ते म्हणजे हिंदुत्ववादी होणं म्हणजे जातीवादी होणं असं समजतात. म्हणजे त्या ठिकाणी सर्व धर्म समभावाची भाषा त्यांना कळलेली नाही. म्हणजे इतके दिवस महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आणि आंबेडकरांचा जो विचार आहे तो सगळा खोटा आहे आणि यांचाच विचार तेवढा तो खरा आहे असं त्यांना सांगायचं आहे. खरं म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे अगदी RSSने घेतलेला आक्षेप जो होता की अजितदादा हे त्यांच्या समीकरणात न बसणारं रसायन आहे, हे त्यांचा जो आक्षेप होता हा आक्षेप अतिशय बरोबर होता. पण आता काय आहे की तुम्ही आता तिथं तर गेलेले तर आहे, त्यांना सांभाळून तर घेणं भाग आहे. आणि आता परिस्थिती खूपच बिकट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकांसाठी बिकट परिस्थिती ही सगळ्यात जास्त जर कुणावर शेकणार असेल तर पुढाऱ्यांच्या मुलावर. म्हणजे तुम्हाला सांगतो, यावेळेस कोणता पुढाऱ्यांचा मुलगा वाचतो मला काही सांगता येत नाही. रावसाहेब दानवेंच्या संतोषची परिस्थिती कठीण आहे. तिथे चंद्रकांत रावांच्याकडे पैसे सुद्धा नाहीत, पण ते लढतायत आणि लोक लढतायत. त्यांची मुलगी सुद्धा निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहे, संजना, कन्नडमध्ये. पण तिथं उदयसिंग जोरदारपणे लढत नव्हता. संदीपान भुमरेने तर आपली परंपरा चालवण्यासाठी पुढे तिथे त्याचा मुलगा विलास याला उभं केलेलं आहे. पण तो दत्ता कोरडे अतिशय स्टेडी पद्धतीने त्या निवडणुकीत लढतो. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी कोणती जागा द्यायला तयार होते. म्हणजे आता ते काळं तोंड करायचं काय काय जाहिरात बघा, फारच इंटरेस्टिंग आहे. तर हे अमित ठाकरेंची म्हणजे राज ठाकरेंची सत्ता आणायची म्हणजे काय करायचं, किती उमेदवार निवडून किती येणार, सत्तेत केव्हा जाणार, त्याला वेळच नाही ना हो सत्तेत जायला, खरं सांगायचं. पण हे असे लोक उभे केलेले आहेत. तुम्हाला सांगतो तिकडं ते श्रीजया, ते श्रीजयाला निवडून आणण्यासाठी आता शंकररावांनी केलेल्या कामाची आठवण करून द्यायला लागलेली आहे. ही एक कठीण परिस्थिती आहे. आणि असंच नाहीये, मी असं विरोधी पक्षात सांगतो असं नाहीये, अमित देशमुखांची परिस्थिती काही फार चांगली नाही आणि धीरज देशमुखांची परिस्थिती चांगली नाही. म्हणजे एकंदर सगळीचा शनीचा जो फेरा आहे तो या वेळेस मला असं वाटतं की सगळ्या सुपुत्रावर येऊन पडलेला आहे. आणि सगळ्या म्हणजे जिथं जिथं असे आत्रामांची मुलगी त्यांच्या विरुद्ध उभी आहे, काय प्रत्येक ठिकाणी. आता या निवडणुकामध्ये असंच जर चाललं तर बारामतीचं तर मला काय वाटतं, 12 वाजतील परत एकदा असं मला देखील वाटू लागलेलं आहे. कारण आपले शरद पवार जे आहेत यांनी पश्चिम महाराष्ट्र ज्या पद्धतीने परत एकदा बांधलेला आहे आणि परत ज्या पद्धतीने सगळं आवळून घेतलेलं आहे आपल्या हातामध्ये, ते पाहता आता बारामतीला ते गेल्यानंतर मीच आहे असं परत सांगायला लागले. आता मला सांगा, इथपर्यंत वेळ आली. इकडे जशी धर्मयुद्धाची पाळी तशी त्यांच्यावरही पाळी की मीच तुम्हाला शेवटी राहणार आहे, तारणहार तुमचा. आता ही वेळ यावी लागते. हे याचा अर्थ असा की
या सगळ्या मंडळींना पराभव दिसू लागलेला आहे. आणि हा पराभव दिसू लागल्यानंतर हे शेवटचे ज्याला म्हणतात आटापिटा सगळा चाललेला आहे, अशी निवडणुकीची सगळी गती आहे. हा, उन्हाळे तर साहेब, बरं का उन्हाळे साहेब, मला तुम्ही हे जे आपण जे धर्मयुद्ध यांनी जे पेटवलेलं आहे त्याच्याबद्दल बोलत असताना शरद पवार यांनी दिलेली जाहिरात माझ्या समोर आहे. आणि तुम्ही नेमके त्याच मुद्द्यावर चांगल्या प्रकारे बोट ठेवले, तुम्ही वेगवेगळे उदाहरणं देताय. या ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि याच्यानंतर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जे सज्जाद नोमानी जे गाजतंय नाव, त्यांचे व्हिडिओ क्लिप देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सगळीकडून ते फिरवले जात आहेत. आणि स्वतः सज्जाद नोमानींनी ते जाहीर केलेलं आहे की आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. आता हे सगळं अगदी बरोबर. वगैरे हे सगळं जे चालू आहे त्याच्या संबंधी तुम्ही मला सांगा. तत्पूर्वी मला तुम्हाला ही जाहिरात वाचून दाखवायची मुद्दामून. शरद पवारांनी दिलेली, धर्माच्या नावाखाली मनुवादाला जवळ करून जातीपातींमध्ये विष पसरवणे. म्हणजे त्यांचा निर्देश आहे की जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या भाषणांमध्ये सांगत आहेत की मी ओबीसी असल्यामुळे काँग्रेस मला टार्गेट करत आहे. त्याच्यानंतर पुढे जाहिरात असे म्हणते की दंगेधोपे घडवून दलित अल्पसंख्याक मागासवर्गीयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे हाच महायुती सरकारचा उद्योग आहे. 18 पगड जाती पातींना सोबत घेणारे, सर्व धर्मांचा सन्मान करणारे, शिवरायांचे हिंदुत्व आणि शाहू फुले आंबेडकरांचे पुरोगामित्व जे तुम्ही सांगताय त्यांना मान्य नाही. मागील वर्षी भाजपा प्रणित जातीवादी शक्तींनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना बदलण्याची वल्गना केली, पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांना जागेवर आणले. आता वेळ आली आहे या शक्ती समूळ नष्ट करण्याची. तर आता हे बघा, हे असं सगळं चालू आहे. आणि आपल्याला विशेषतः मराठवाड्यामध्ये जे काही जाणवत आहे, ओबीसी विरुद्ध मराठा वगैरे हे सगळं जे काही झालंय, आता ते जरांगे पाटलांनी माघार घेतली. मग त्यांच्यावर असा आरोप केला होता जरांगे पाटलांवर की ते मराठ्यांमध्ये म्हणजे हिंदूमध्ये फूट पाडत आहेत. म्हणजे सोशल मीडियाचा यथेच्छ सगळे हत्यार वापरले जात आहेत महायुतीकडून आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीकडून. आणि मग त्याची प्रतिक्रिया म्हणून तिकडे मुस्लिमांमध्ये दिसली. आणि मुस्लिमांनी आधीच फतवेच काढलेले, जसं तुम्ही सांगितलं की फतवा हे काही आज निघत नाही, पूर्वीपासून निघतात आहे. परंतु हे सोशल मीडियामुळे त्याचं जास्त अजून विखार पसरला जातोय. आता ते कुठली उलेमा संघटना, मग त्यांनी काहीतरी मागणी करणं, वक्फ बोर्डाचं विधेयकाला तुम्ही विरोध करा, याच्यापासून सगळ्यात 17 मागण्या काँग्रेसकडे करणं, मग त्यांनी मान्य करणं, आणि मग त्या मागण्यांचा तो जो काही कागद आहे तोच खोटा आहे, असं ते सगळं सध्या ते सगळं सुरू आहे. याच्यामध्ये आता हे सज्जाद नोमानी जे आहेत, तर त्यांच्याबद्दल सांगा. नाही नाही, सज्जाद नोमानींनी जे पत्र दिलेलं आहे, या पत्रामध्ये त्यांनी अतिशय स्पष्ट म्हटलेलं आहे की दिल्लीचं तख्त काही आता काही फार काळ टिकेल असं वाटत नाही. आपल्याला जे आता मतदान करायचं आहे ते ज्याचे प्रमुख असलेले शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि ही जी बाकी मंडळी आहेत आघाडीची, यांना आपला पाठिंबा आहे असं त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे. आता त्याला ज्या शेंड्या लावलेल्या आहेत की तुमच्याकडचे जे मुस्लिम जे अटकेमध्ये असलेले सगळे आरोपी आहेत, त्या आरोपींना सोडावं अशी अट घातली. आता मला सांगा, कुठे नोमानी, कुठे अटकेतले मुस्लिम आरोपी, आणि त्यांना सोडायचं कसं काय? हे काही असं म्हणजे आता, आणि हे लिहून दिलेलं आहे म्हणे कुणी तर काँग्रेसने की आम्ही सोडतो त्याला. आता हे अशा पद्धतीच्या ज्या खोट्या नाट्या प्रचार करणं, लोकांच्या मनामध्ये त्यांच्या म्हणजे खोटं बोलण्याचं तुम्हाला सांगतो की नाही, आता याच्यानंतर कोणीही स्पर्धा ठेवू नये, कारण खोटं नाटक जर काय ऐकायचं असेल तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. हे अशा पद्धतीने लोकांचं मत कलुषित करतं. याचं कारण असं आहे की यावेळेस मतदानाचा टक्का हा फडणवीसांना का त्रास देतो, तर त्याचं कारण असं आहे की सर्वाधिक जागा काँग्रेस पक्ष हा विदर्भात लढतोय. म्हणजे जवळपास 60 जागा ते लढत आहेत आणि बहुतांशी जागावर काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती. आणि हे म्हणतायत की भाजपचा हा बालेकिल्ला आहे. आता भाजपचा बालेकिल्ला आहे हे मान्य आहे आम्हाला, लोकसभा निवडणुकीच्या तो बालेकिल्लाच होता. पण लोकसभा निवडणुकीमध्ये हा बालेकिल्ला चांगला पुरता ढासळलेला. आता या निवडणुकामध्ये हे जर मतदान विचलित झालं आणि हे काँग्रेसच्या बाजूने पडलं,
तर मला असं वाटतं की निवडणूक जी लढणार म्हणजे खालीवर होणार आहे ती विदर्भामुळे होणार आहे. मराठवाड्यामुळे कसं आहे की मराठा आणि ओबीसी यांचं जे कटोकट जे फ्रिक्शन झालेलं आहे, हे फ्रिक्शन आजचं नाही, लोकसभेला झालेलं आहे. आणि काही जागांमध्ये ते होणारे आहे, ही गोष्ट अजूनही खरी आहे. परंतु यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळं विदर्भासाठी सगळं चाललेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष या भीती कशाची वाटते, तर जातीय जनगणना करण्याची जी मागणी राहुल गांधींनी लावून धरलेली आहे, ही जातीय जनगणनेची मागणी याच्यामुळे सगळ्यांचं पितळ उघडं पडणार आहे. म्हणजे समजा मोदी असं म्हणतात की ओबीसी आहे, हो बाबा ते ओबीसी आहे, त्यांच्या जातीचे किती लोक आहेत, एवढी लोक आहेत, हे सगळं उघड पडणार आहे. हे काही ओबीसी विरोधी नाही, त्यांची त्याला जोडून दुसरी मागणी कशी आहे की आरक्षणाचा टक्का 50% वर वाढला पाहिजे. 50%वर तुम्ही जो आरक्षणाचा टक्का आणून ठेवलेला आहे तो टक्का हा आपण वर वाढवला पाहिजे. म्हणजे माझं मत असं आहे ही मागणी जरांगेना सुद्धा पटण्यासाठी बाबा मतदानाचा टक्का वाढेल. ओबीसी मध्ये त्या एवढ्याशा जागेमध्ये लढत बसायचं आणि त्याच्यामध्ये आपलं रिझर्वेशन मिळवायचं, त्याच्यापेक्षा आपण थोडंसं आपलं अंथरूण पसरू. म्हणजे अशा पद्धतीची मागणी ही काँग्रेस लावून धरते. आणि ही काँग्रेसची मागणी ही भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. कारण असं आहे की जातीचं पातीचं छोटं छोटं राजकारण करणं याला खूप म्हणजे स्किल लागतं. धर्माचं राजकारण करणं हे सोपं आहे, म्हणजे जरा मोठ्या स्पॅनवरच एक मॅक्रो आणि मायक्रो असं म्हणतात त्या पद्धतीचं आहे. त्या पद्धतीने त्यांना धर्माचं राजकारण ही पुढे न्यायचंय. आणि मनुवादी म्हणा किंवा आर एस एस म्हणा हे पहिलेपासून ही मागणी धरतंय ते धरून की धर्म महत्वाचा आहे, हिंदू धर्म महत्वाचा आहे, हिंदू धर्माचं रक्षण केलं पाहिजे. कोण नाही म्हणतं केलं पाहिजे, केलंच पाहिजे. म्हणजे या जातीच्या ह्याच्यातून गणनेतून धर्माचं रक्षण होणार नाही असं कोणी सांगितलं? धर्माचं चांगलं रक्षण होईल तिथं, चांगलं होईल म्हणजे. पण ही मागणी भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. म्हणून दोघं एकमेकावर जातीयवादाचा आरोप करतात. हे याच्यावर जातीवादी म्हणतात, ते त्याच्यावर जातीवादी म्हणतात. त्या जातीयवादाच्या ह्याच्यामध्ये हे प्रश्न मूळ प्रश्नापासून लोकांना विचलित करणं हा भारतीय जनता पक्षाचा फंडा आहे. निवडणुकामध्ये आतापर्यंत नेरेटिव्ह हा शब्द कधी आला होता का हो? की आमचं नेरेटिव्ह आहे. हे नेरेटिव्ह शब्द केव्हापासून आला? जेव्हापासून लोकांचं मन विचलित करायचं आहे, तेव्हा ते मनाचं विचलन करण्यासाठी जेव्हा शब्दांची फेक केली जाते विशिष्ट शब्दांची, तेव्हा त्या ह्याच्यातून लोकांचं मत विचलित होतं. आता बटेंगे तो कटेंगे, कटेंगे शब्द मला सांगा आपल्यानंतर कसं वाटतं? लाल रक्ताचं वाहल्यासारखं वाटतं तिकडे तिकडं. आता हे काय मला सांगा, असं कुठं असतं का बटेंगे कटेंगे? आता हे अशा पद्धतीचे जे नेरेटिव्ह आहे त्यामधलं देखील धर्मयुद्ध हे नेरेटिव्ह आहे. शेवटच्या क्षणी लोक म्हणतील की खाली राजकारणाचा चिखल झाला तरी चालेल, पण वर कमळ उगवलं पाहिजे. आणि हे कमळ वर उगवायचं असेल तर त्याच्यासाठी मग काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी चिखलाकडे दुर्लक्ष करा, कमळाकडे पहा, वर फक्त पहा. म्हणजे जसं लोकसभेमध्ये आपल्याला सांगण्यात आलं की तुम्ही खाली कोण उमेदवार उभा राहिला आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये झालंय कसं माहिती का, ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये सेफ सगळ्यात जर कोणी असेल तर तो शिंदे गट आहे. शिंदे गट या ना या कॉन्ट्रावर्सीमध्ये जाते ना तर त्या कॉन्ट्रावर्सीमध्ये जाते. ते आपले पैसे वाढणे, मतदान विकत घेणे, लोकांना पार्ट्या देणे, असं व्यवस्थितशीर त्यांचं पद्धतशीर चालू आहे. आणि यदा कदाचित त्यांच्या जागा 50च्या वर गेल्या तर तुम्हाला मी सांगतो ही लढाई इथे थांबण्यासारखी नाहीये. ही लढाईची पहिली पायरी 20 तारीख. 23 तारखेला जो निकाल या निकालामध्ये प्रश्न असा आहे की जे बंडखोर उभे राहिलेले आहेत त्यांची संख्या जर 25च्या वर गेली किंवा म्हणजे आता गंमत बघा की 288 पैकी 163 ठिकाणी पिपाणी वाजवायला सुरुवात केली भाजपने. आता गरज काय आहे? 163 ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक पिपाड्या, म्हणजे अशी पिपाड्या कधी वाजल्या असतील. हे जे सगळं केलेलं आहे हा सगळा प्रकार
हा 23 तारखेच्या नंतर कसल्याही प्रकारे सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची आणि जर राहत नसेल तर राष्ट्रपती राजवट आणायची. हा याच्या मागचा डाव आहे. आणि डाव कशाला, सरळ सरळ राजमार्गच आहे हा. तर हा राजमार्ग स्वीकारण्यासाठी तुम्हाला मी सांगतो, कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र सोडायला तयार होणार नाही. नाही, म्हणजे तुम्ही आता कितीही उद्योग. फार गंभीर गंभीर विश्लेषण करताय तुम्ही, गंभीर प्रकारचं, की राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव. म्हणजे असं जर हँग गव्हर्नमेंट आलं तर ते राष्ट्रपती राजवट. आता बघा की तुम्ही जे सांगत होता सगळं पैशाचं वगैरे, आता ते प्रचार करतानाच असं करतात, ते राजकारणाचा चिखल आणि कमळ जे सांगितलं तुम्ही, ते त्याच्या पुढे जाऊन सांगते की लक्ष्मी ही कमळावर बसूनच येते, असं सांगतात ते. दुसरं तुम्ही बरं. सांगितलेलं आहे की जातीपाती, म्हणजे या मायक्रो ओबीसी किंवा 18 पगड जाती सगळ्या यांचं एकत्रीकरण करायचं. भारतीय जनता पार्टी तर्फे ऑफिशियली सांगितलं जात आहे आता की आम्ही हे ओबीसी पर्व कसं आणलेलं आहे, आमच्या डीएनए मध्ये कसं आहे. मग जाती जातीचे जे महामंडळ, जवळपास 35 महामंडळ निर्माण केले गेलेले आहेत. आता त्याच्या कुठं पाट्या लागल्यात, अध्यक्ष बनवलेत. अजून तो पुढं काय व्हायचं त्याचं, 50 कोटी का 70 कोटी ते यायचे तेव्हा ते येतील. तर ते असे, आणि ते होर्डिंग लावले जातात ते सगळीकडं, जाहिरातींचा भडीमार आहे. म्हणजे ते ओबीसी पुन्हा असं बोलतात आहे. आणि जसं सुरुवातीला मी म्हटलं की पंतप्रधान स्वतःच म्हणतात आहे की मी ओबीसी आहे, मी ओबीसी आहे. ते मराठवाड्यामध्ये येऊन म्हणतात आहे. म्हणजे त्यांना ध्वनीत काय करायचं आहे सगळं, याच्यातून काय निष्पन्न त्यांना होणार. माहित आहे की मराठा जर एखाद्या वेळेस आपल्या विरोधात गेला तर ओबीसीचं कन्सॉलिडेशन तरी आपल्याला मिळालं पाहिजे. हे याच्या मागचा उद्देश आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक सीट आता हॉट सीट आहे. धनंजय मुंडे यांना हा विजय इतका सोपा नाही, जरी ओबीसीचं कन्सॉलिडेशन झालं तरी. म्हणजे कुठल्या जे काय झालं, म्हणजे धरांगेने सिद्धांत मांडला, धरांगे सिद्धांत म्हणून हा ओळखला गेला पाहिजे, की त्यांच्याबरोबर मराठ्यांच्या बरोबर मुस्लिम आणि हे असल्याशिवाय, दलित असल्याशिवाय ते समीकरण जमत नाही. आता हे समीकरण किंवा हे रसायन जमवणं, तर हे सगळं जे आहे, हे मला असं वाटतं प्रत्येक मतदारसंघात शक्य नाही. आणि त्याच्यामुळे आता प्रत्येक या निवडणुकीच्या निकालामध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जी राहणार आहे ती, की जेवढे म्हणून बडे बडे लोक आहेत ते सगळे तुम्हाला 500,000च्या मतांनी हरलेले दिसतील. आणि कधीही आपण ज्यांना ओळखत नव्हतो असे राजकारणातले नवीन चेहरे तुम्हाला आलेले दिसतील. हे या निवडणुकीचा सगळा मोठा परिपाक राहणार आहे. ही निवडणूक ही अत्यंत वेगळी आहे. या निवडणुकीमध्ये काय झालेलं आहे, कोण कुणाच्या विरुद्ध आहे हाच प्रश्न सगळ्यात मोठा आहे. म्हणजे 2 राष्ट्रवादी, 2 भाजप, 2 सॉरी 2 शिवसेना, सेना, भाजप आणि काँग्रेस एकटे, पुन्हा याच्याशिवाय महाशक्ती, त्याच्यानंतर परिवर्तन वंचित, महाशक्ती. परिवर्तन महाशक्ती, त्याच्यानंतर मनसे मध्येच म्हणतं की सत्तेची दोरी आमच्याच हातात राहणार आहे. सत्ता कोणाच्या हातात राहावं, दोरी यांच्या हातावर राहणार आहे. तर आता मला राज ठाकरे तर असं परवा म्हणजे सभेमधून सांगायला लागलेत की मी सत्तेवर आलो की 48 तासात मशिदीवरचे भोंगे बंद करून टाकणार. असं असं बिलकुल. ते धर्मयुद्धाला त्यांचं पाठिंबा आहे भाजपच्या सगळ्या. म्हणजे फक्त भोंग्यावरूनच आणलंय महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राचा जो सगळा जाहीरनामा आहे हा फक्त भोंग्यामुळे आणलेला आहे. ही काय राजकारणाची रीत आहे, कसली पद्धत आहे. आणि मला असं वाटतं की असे जर भोंगे बंद करता आले असते तर हा देश असा राहिला असता का? हा बांगलादेश झाला नसता. जिथून धर्मनिरपेक्ष हा शब्द उडवला गेला, जिथून हे केलं गेलं. महाराष्ट्रामध्ये साधं संविधान बदलायचं असं म्हटल्याबरोबर ज्याचे फटके खाल्ले गेल्या लोकसभेमध्ये हे अजून लोकांना आठवतात. त्याच्यामुळं या देशामध्ये अशा पद्धतीचा कसलाही बदल करणं हे इतकं सहज साध्य नाही. हे मला जसं वाटतं इतकं सहज साध्य नाही. हे निवडणुकीपुरती करमणूक म्हणून ठीक आहे. आपल्याला आता असं आहे की एंटरटेनमेंट चॅनल मध्ये काय झालं की सगळ्या एंटरटेनमेंटला मर्यादा आल्यात. एकंदर
जी ही असते क्रिएटिव्हिटी, त्याला खूप मर्यादा आल्या. त्या क्रिएटिव्हिटीला मर्यादा आल्या असल्यामुळं आपण राजकारणाकडे पाहतो आणि राजकारणामध्ये अशी क्रिएटिव्हिटी खूप आता सध्या पाहायला मिळते. अजून 2-3 दिवस ही करमणूक आहे चांगली. पण या निवडणुकीमध्ये आपल्याला महाराष्ट्र एकतर सुरक्षित ठिकाणी जाईल की नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये भीती आहे. कारण ज्या पद्धतीने या निवडणुका लढल्या चाललेल्या आहेत, या पैशाच्या जोरावर निवडणुका लढण्यात चाललेल्या आहेत, हे अतिशय वेगळं आहे. हे खूपच म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणुकीची रीत अतिशय वेगळी वेगळी. मी तुम्हाला सांगेल किस्से तर एवढे मस्त मस्त किस्से आहेत. प्रत्येकाच्या मतदारसंघाचं माझं चांगलं हे आहे. तर ही निवडणूक ही कशी चाललेली आहे ह्याचे सगळे कंगोरे मला असं वाटतं की फार वेगवेगळे राहतील. म्हणजे आता सत्ता त्यांना पाडणं किती अवघड आहे. म्हणजे पाडून दाखवा. उद्धव ठाकरेंनी आव्हानच केलं की भाजपला साथ घातली त्यांनी की तुम्ही कार्यकर्त्यांना भाजपच्या या आणि सत्तारला पाडा. बरोबर आहे. हम्म. सत्ता आणि काही काही जण असे आहेत की ते पडतच नाहीत असे आहेत. कारण सत्ता यांचा देखील स्वतःचा एक वोट बँक आहे. तर ती वोट बँक कशी कापणार तुम्ही? नाही कापता येत तुम्हाला, हे शक्य नाही. आणि कसं आहे की रावसाहेब दानवे यांना राज्याचं मार्गदर्शन करता करता मुलीच्या आणि मुलाच्या निवडणुकाकडे लक्ष देता देता सरकारकडे ते लक्ष देतात, ही गोष्ट बरी आहे. परंतु ही इतक्या लवकर सहज शक्य होईल असं मला वाटत नाही. म्हणजे प्रत्येक निवडणुकीत बघा, आता वैजापूरमध्ये त्या परदेशींची अडचण करण्यासाठी बँकेवर म्हणजे धाड टाकून त्या ठिकाणी इन्कम टॅक्सची रेड झाली आणि सगळं अकाउंट सीज करण्यात आलं. कशामुळे? त्यांची अडचण करावी म्हणून. गंगापूरमध्ये एका उमेदवारानं अक्षरशः मतदारसंघामध्ये दारूचे बंब उघडे केलेले आहेत. बापरे. या प्या हा तुम्हाला किती पाहिजे. आणि दुसरा उमेदवार असं म्हणला की मी काही झालं तरी दारू देणार नाही, हम्म. असं त्यांनी म्हणजे बाणा त्याचा पाळला. असं प्रत्येक निवडणुकामध्ये सगळं आता झालेलं आहे. निवडणूक आता पाहिजे असेल तर गावात नाही, गावाच्या बाहेर धाब्यावर पहा असं दररोज पत्रावळी नाही, ते लोकांनी. दारूचे बंब जे सुरू झालेत, कारण त्या आमदाराला असं विचारलं होतं लोकांनी की तुम्ही 15 वर्षात काय केलं ते सांगा. मग त्यांनी ते धोपटून काढायला सुरुवात केली कार्यकर्त्यांना. मग आता असं हो. कुणी आपल्याला विचारूच नाही म्हणून त्यांनी ते मद्याचे बंब सुरू केलेले दिसतात ते. शेवटच्या क्षणी लोकांना काही त्याच्यात भान राहू नये. म्हणजे हा. लोकांचं कुठल्या कुठे चाललेलं आहे. ही निवडणूक आपल्याला कुठे घेऊन चाललेली मला सांगा. काय ते 1500 रुपये आणि काय त्याचं ते कौतुक भाऊरायान वगैरे, काय भाऊ काय ते सगळं असं सगळं वातावरण पाहिले की एखाद्या माणसाला धाय धाय मग रडायला येईल की काय भाऊ आणि बहिणीचं प्रेम आहे. आणि किती रुपयासाठी? ते 1500 रुपयासाठी. म्हणजे आपल्या बहिणी देखील किती स्वस्त झाल्या. अशा पद्धतीचं हे सगळं जे वातावरण निर्माण झालेलं आहे ना, हे मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने शासकीय तिजोरीतून लाच देण्याचा हा पहिला प्रकार आहे. म्हणजे शासनाची तिजोरी निवडणुकाची लाच देण्यासाठी सरळ सरळ उघडली. म्हणजे आम्ही खोके लुटले, इकडे आम्ही वाटले, असं सगळं चित्र आहे. हे अशा पद्धतीची सगळी निवडणूक. आणि आता काँग्रेस म्हणे की 3,000 रुपये आम्ही देतो. घ्या आता. मग आता कसं करायचं होतं? महिला झाल्या विचलित होता. 1,500 का 3,000 या विवंचनेमध्ये पडल्यानंतर त्यांची देखील अशी अवस्था झाली की आता कुठे जावं, इकडे जावं का तिकडे जावं. ही निवडणूक ही लोकांना भ्रमित करणारी आहे. विकासाच्या मुद्द्यापासून बोलणारे हे विकास पुरुष आज धर्मयुद्धाची भाषा करत आहेत. ही या निवडणुकीची शोकांतिका आहे. आणि अशी शोकांतिका याच्या अगोदरच्या निवडणुकीत कधी झाली नव्हती. नाही, बरोबर आहे संजीव सर. आता बघा की लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 17 ते 18 सभा घेतल्या होत्या. आणि त्या जिथे जिथे घेतल्या तिथे तिथे बहुतेक ठिकाणी पराभव झालेला आहे. आता मग बरोबर आहे. विधानसभेची निवडणूक लक्षात जर घेतली तर त्यांनी सगळं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. म्हणजे आधी मराठी भाषेला आम्ही कसा अभिजात दर्जा दिलेला आहे. आणि महाराष्ट्र ते दिल्लीत बसून जेवढे निर्णय त्यांना ह्या 2 महिन्यात घेता आले
ते सगळे त्यांनी घेतले. पुन्हा आता ते प्रत्येक जवळपास आता 10-10 मतदारसंघांच्या सभा घेत फिरत आहेत ते सगळे. तर याचा परिणाम काय होणार आहे ते म्हणजे काय होऊ शकतो तो प्रश्न आहे तुम्हाला. दुसरा प्रश्न त्याच्यात असा आहे की गौतम अदानी हे नाव घेतलं जात आहे सगळीकडे, की गौतम अदानींच्या घरी कशा झाला. म्हणजे आता देवेंद्र फडणवीस यांनी एकदाच ते कबूल करून टाकलंय. मग शरद पवारांनी सांगितले की गौतम अदानींच्या घरी झाली पण ते चर्चेमध्ये सहभागी नव्हते. हा एक पदर आहे. म्हणजे यांचं काय चाललेलं आहे म्हणजे हा जो चिखल आहे. आणि पुन्हा त्या सगळ्या म्हणजे संभ्रम जर कुणा कोणत्या पक्षामध्ये असेल तर तो भारतीय जनता पार्टीमध्ये. म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची, विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे, की जातीय आम्ही कसं सामंजस्य निर्माण करतोय. हम म्हणजे एक है तो सिर्फ ते काय एक है तो सेफ है वगैरे हे सगळं आम्ही कसं करतोय. गरिबांचं कल्याण आम्ही कसं करायला निघालेलो आहे. नेमका प्रचारात मुद्दा काय घ्यायचा हाच त्यांचा प्रश्न आहे. त्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि तुम्ही जे आता जे सांगितलं की राष्ट्रपती राजवट ते करू शकतात अशा अशा प्रकारचं, तर ते नेमकं आता समरी सांगा, आपला वेळ संपत आलेला आहे. नाही, याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की हे अदानी वगैरे हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. म्हणजे अदानीचा निवडणुकांमध्ये समावेश असणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे आपली सगळ्या महाराष्ट्रात विकायला काढलेलं आहे, तेव्हा मला सांगा विकला गेलेला आहे. आता धारावी मला सांगा एवढा मोठं तिथे इतके उद्योग आहे, ते धारावी सारखं जागा द्यावी का अदानीला, मला सांगा बरं तुम्ही. मुंबई ज्याला इलेक्ट्रिसिटी आहे ती कुणाच्या ताब्यात आहे? अदानीच्या ताब्यात आहे. आपण सध्या मला सांगा पिठलं भाकरी खातो, ते पिठलं कुणाचं आहे? अदानीचं आहे. अदानी देतो आपल्याला डाळ, अदानीचं पीठ आहे सगळं. म्हणजे त्यांच्या पिठावर आम्ही आता पोहोचलो. तेव्हा हे जे सगळं राजकारण आहे हे राजकारण अदानीवर पोचलं गेलेलं आहे. कारण 16,000 कोटी रुपयाचा कर्ज जो माफी झालेली आहे, ही कर्जमाफी सगळ्यात मोठी कर्जमाफी ही या अदानी अंबानी सारख्यांना झालेली. ही काही सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक पैसा माफ झाला नाही. त्यांना आता द्यायचं का आदली द्यायची का पावती द्यायची असं सगळ्या गोष्ट आहे. तेव्हा ह्या निवडणुकांच्या पाठीमागे म्हणजे हे इंडस्ट्रियलिस्ट आहे. पूर्वी अक्षरशः टाटाकडे टाटा कधी काँग्रेसला विचारायचे नाही, काँग्रेस टाटाला विचारायचं असं ती मी दृश्य पाहिलेलं आहे. आज या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की ह्यांच्या निवडणुकीमध्ये सहभाग आहे. त्याचं कारण असं की ते अमित शहा अदानीच्या घरी आले होते. आता मला सांगा अमित शहा भेटायला कुठं जाणार माणूस, तिथं अदानी अमित शहा तिथे. पण अमित शहा बसलेले होते तिथे अदानी सहभागी झाले, तर घर त्यांचं होतं. म्हणजे यांना काही घर नव्हती जागा मीटिंग घ्यायला दुसरी. पण आता ते जाऊ द्या, आता काय जे असेल ते असेल. या निवडणुकीमध्ये हे असं झालेलं आहे की कमळावर लक्ष्मी नाही तर लक्ष्मीच्या हातात कमळ दिले. तेव्हा ही निवडणूक ही पैशाच्या जोरावर लढली जाणार आहे. शेवटच्या क्षणी जो पैसा आता म्हणतात की गुजरात करून येणारे सगळे कंटेनर थांबवा आणि तपासा, इथपर्यंत जी मागणी येते याचा अर्थ असा आहे की इथं तुम्हाला माहिती का काय ते, मला तुम्हाला माहिती नाही. आता औरंगाबादची निवडणूक कशी चालली ही पाहण्यासाठी 16-17 गुजरातचे माणसं आले. हे काय म्हणतात त्यांना कळत नाही, ते काय म्हणतात यांना कळत नाही, पण ते निवडणुकीचं मॉनिटरिंग करतायत. आता मला तुम्हाला सांगतो हे असलं मॉनिटरिंग ही गोष्ट खरी आहे. म्हणजे गुजराती मंडळींचा आपल्यावरचा हस्तक्षेप वाढला आहे, ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही. तेव्हा आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ही अतिशय टोकाची निवडणूक होणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये येणं केण प्रकारे साम दाम दंड भेद सगळं वापरून भाजप सत्ता बळकावणार हे त्याचं अर्ध सत्य आहे. अर्ध सत्य आपल्याला निकाल लागल्यानंतर माहिती. खरंय खरंय. आणि स्वतः अमित शहा भाषणांमधून सांगतात की मैं बनिया हो, त्याच्यामुळे मी मग ते निवडणूक जिंकायची कशी ते 5 वर्ष म्हणजे त्यांचं नियोजन चालू असतं. असं नाही की निवडणुकीच्या तोंडावर नियोजन नियोजन करतात ते 5 वर्ष ते चालू असतात. तर धन्यवाद उन्हाळे साहेब. तुम्ही अतिशय परखडपणे आणि तटस्थपणे जे काय उदाहरणं दिलेले आहेत अगदी तुमच्या मार्मिक शैलीमध्ये, परंतु तुम्ही वस्तुस्थिती ज्या प्रकारे सांगितलेली आहे ती दर्शकांना निश्चितच भावेल.
आणि माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि निवडणुकीच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर अशा प्रकारची थेट चर्चा आणि निर्भीडपणे केली जाणारी चर्चा ऐकण्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया देखील बिनधास्तपणे नोंदवाव्या. धन्यवाद.